नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट कन्सॉलिडेट करत होतं. आपण म्हणतो ना, युद्धाच्या आधीची शांतता, युद्धानंतरची शांतता, तशी ताणतणाव संपल्यानंतर नवीन वातावरणाप्रमाणे पहिले शेअर विकून दुसरे शेअर घ्या, अशा प्रकारची एक हालचाल शेअरमध्ये चालू होते. पण सरकारने 50,000 कोटीचं बजेट डिफेन्ससाठी वाढवलं आहे. म्हणजे सरकारलाही जाणवलं असेल की या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये काय काय गरजा आहेत, तर किती बजेट दिलं पाहिजे. तर पूर्वीपेक्षा 50,000 करोडचं बजेट वाढवल्यामुळे आज डिफेन्सचे सगळे शेअर तेजीत होते. त्याचबरोबर रेल्वेचे शेअर तेजीत होते. उन्हाळा असल्यामुळे पॉवर सेक्टर, एनर्जी सेक्टर याच्यामध्ये तेजी होती आणि लग्न कार्य असल्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये तेजी असते. एक तर लग्न कार्य आणि समोर उभा असलेला आता पावसाळ्याचा भाग, तर त्याच्यामध्ये एनफील्ड, बुलेटसारख्या गाड्या हे शेतकरी लोक वगैरे त्यांच्या खेड्यातल्या कामकाजासाठी घेत असतात, किंवा ट्रॅक्टर, म्हणून ऑटो सेक्टरमध्ये तेजी होती. आता रिझल्ट येण्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल. काही थोडेसे रिझल्ट आले आज, पण रोज जसे 200-200 कंपन्यांचे रिझल्ट येत होते, आपण काही रिझल्ट कव्हर करत होतो, सगळे रिझल्ट कव्हर करणं शक्य होत नव्हतं. आज ज्युबिलंट इनग्रेव्हियाचा रिझल्ट आला. ही तोट्यातून फायद्यात आली. त्यांचा तोटा होता 59 कोटी आणि फायदा झाला 154 कोटी. मार्जिन वाढलं, त्यांचं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. इमामीचंही प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. 2 रुपये इमामीने डिव्हिडंड दिला. भेळ किंवा BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, त्यांचाही प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला. 24 मे रोजी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन रिझल्ट आणि डिव्हिडंड जाहीर करणार आहे. हुंडाई मोटर, हुंडाईचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. हुंडाईने 21 रुपये डिव्हिडंड दिला. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडाने अडाणीमधला स्टेक कमी केला. इरकॉनला नॉर्थ वेस्टर्न रेल्वेकडून 51.6 कोटीची ऑर्डर मिळाली. राजस्थानमध्ये मेंटेनन्स सिस्टीमसाठी ही त्यांना ऑर्डर मिळाली आहे. IRFC 10,000 कोटींच्या डीप डिस्काउंट बॉन्डसाठी सरकारने त्यांना संमती दिली आहे. झोमॅटो आणि स्विगी दोन्हीही शेअर आज तेजीत होते. त्याचं कारण काय, तर रेल सरचार्ज वेव्हर होता तो त्यांनी काढून टाकला. म्हणजे जे नेहमी त्यांच्या प्लॅटफॉर्ममधून ऑर्डर करणारे लोक आहेत, त्यांना हा सरचार्ज द्यावा लागत नव्हता. आता तो सरचार्ज काढून टाकला, कारण हवामान खराब असेल तर डिलिव्हरी द्यायला त्रासदायक पडतं. तर हा सरचार्ज काढून टाकल्यामुळे प्रत्येकाला हे पैसे द्यावे लागतील आणि हे चार्जेस 15 रुपयापासून 35 रुपयापर्यंत द्यावे लागणार आहेत. त्यामुळे स्विगी, झोमॅटो यांचा प्रॉफिट मार्जिन वाढेल आणि म्हणून दोन्हीही शेअर आज तेजीत होते. त्याचबरोबर JSW एनर्जी 10,000 कोटी फंड गोळा करणार आहे, म्हणून JSW एनर्जीचा
शेअरसुद्धा तेजीत होता. आता युक्रेन बरोबर अमेरिकेने ठराव केलाय की युक्रेनने अमेरिकेला जे मेटल हवं आहे, मिनरल्स हवी आहे ती द्यायची आणि त्याच्या बदल्यात अमेरिका युक्रेनला आर्थिक मदत करेल. म्हणजे प्रत्येक जो प्रश्न निर्माण झाला होता त्या प्रश्नाची सोडवणूक सुरू झाली आहे. आज कमेंटमध्ये मला एका मुलाने मजेशीर कमेंट दिली होती, म्हणून त्याचा उहापोह मी करते की डिव्हिडंड डिक्लेअर झाला. डिव्हिडंड डिक्लेअर झाल्यानंतर ज्या दिवशी एक्स डेट असते तेव्हा तेवढ्या डिव्हिडंड एवढी अमाऊंट शेअरची कमी होते. मग तिथे काय फायदा झाला तो शेअर घेऊन, असं त्या कमेंट करणाऱ्याचं म्हणणं आहे. तर मी त्याला उत्तर दिलं आहे, पण ज्या वेळेला रिझल्ट होतो, डिव्हिडंड डिक्लेअर होतो, त्याच्यानंतर जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा जर आपण शेअर घेतले आणि डिव्हिडंड चांगला असेल, कंपनी चांगली असेल तर, आणि आत्ता जो फायनल डिव्हिडंड असतो तो फायनल डिव्हिडंड ॲन्युअल जनरल मीटिंगच्या वेळेनंतर दिला जातो, शेअर होल्डरची परवानगी घेतल्यानंतर. म्हणजे जवळजवळ जुलै ऑगस्ट उगवतो. जुलैच्या 20 तारखेनंतर बरेच फायनल डिव्हिडंड दिले जातात. म्हणजे गॅप पुष्कळ असते. इंटरिम डिव्हिडंडला तेवढी गॅप नसते. 14 तारखेला डिव्हिडंड डिक्लेअर झाला की 20 तारीख एक्स डेट असते. पण फायनल डिव्हिडंडच्या बाबतीत मात्र ही गॅपही असते आणि फायनल डिव्हिडंडची अमाऊंटही जास्त असते. त्यामुळं ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल, रिझल्टमध्ये काही कमतरता असेल तर शेअर पडूही शकतो. त्यावेळेला कॅल्क्युलेटरी जर आपण शेअर खरेदी केला आणि डिव्हिडंड मिळण्याच्या आदल्या दिवशीच किंवा त्याच्याही आधी एक दिवस, म्हणजे 20 तारखेला डिव्हिडंड मिळणार आहे तर साधारणतः 18 तारखेला तुम्ही 2 वाजून गेल्यावर विकून टाकले तर तुम्हाला डिव्हिडंडचा फायदाही मिळतो आणि डिव्हिडंडच्या अपेक्षेने ज्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ झालेली असते ती वाढसुद्धा तुमच्या पदरात पडू शकते. कारण एकदा डिव्हिडंड मिळून गेला, डिव्हिडंडची तारीख झाली की शेअर पडतो. कारण त्याच्यामध्ये जी एक संधी उपलब्ध असते ती संधी नाहीशी होते. मग आपण थांबूच नाही ना, आपण डिव्हिडंड घ्यावा नाही, डिव्हिडंड घेण्याच्या आधीच शेअर विकून टाकावा. पण तुम्हाला एवढं बरोबर कॅल्क्युलेटरी जमलं पाहिजे. ते जमलं नाही तर मग नुकसान होतं. मी आत्ता विकू का, नंतर विकू का, थांबून राहिलात. तुम्हाला जर वेळेवर निर्णय घेता येत नसेल तर या सगळ्या टॅक्टिक्सचा काही उपयोग होत नाही. पण जर वेळेवर निर्णय घेतलात तर तुम्हाला चढ्या भावाचा आणि त्या डिव्हिडंडचा फायदा होऊ शकतो. एखाद वेळेला करून बघा फायदा होतोय का. कारण दोन्हीही गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. म्हणजे तुम्ही 3:30च्या आधी किंवा मार्केट क्लोज झाल्यावरही विकू शकता. तर बघा तुम्हाला कसं काय जमता येते. डिव्हिडंडमुळे शेअरच्या वाढलेल्या भावाचा फायदा घेता येतोय का. कारण एक्सच्या दिवशी 10 रुपये डिव्हिडंड असेल, शेअरची किंमत 200 असेल तर बरोबर 190 होतो. आणि त्यानंतर शेअरमधली एक अपेक्षा कमी होते म्हणून 190चा 186 पर्यंतही जातो. तर हे नुकसान तुम्हाला भरून काढायचं असेल तर एक्स डिव्हिडंडच्या आदल्या दिवशी तुम्ही शेअर विकू शकता. बघा तुम्हाला ही सगळी ॲडजस्टमेंट करता येते का. आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.